जिन लोगों को डाउट है सेमीकंडक्टर में, है ना, हम एक बार थोड़ा सा शॉर्टली देखते हैं हमने सेमीकंडक्टर में क्या देखा था. सेमीकंडक्टर है क्या, काय असतात सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर हे जसं की कंडक्टर, इन्सुलेटर यांच्या मधातले असतात. कंडक्टर काय आहे, कंडक्टर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. आणि जनरली काय कंडक्टर आहे, आता आपल्या वायर मध्ये जर ही कापली तर काय निघेल त्यातून, कॉपर निघेल. ओके, कॉपर मग झाला कंडक्टर झाला, कारण तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो ना. याच्या जागेवर जर मी रबराचीच वायर राहू दिली असती थ्रूआउट, त्यात कॉपर टाकलाच नसता तर कंडक्ट झाली असती काय. म्हणजे रबर काय आहे, इन्सुलेटर. इन्सुलेटर काय असतात, इन्सुलेटर हे विद्युतचे दुर्वाहक असतात, किंवा त्याला असं म्हणतात आपण बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, त्यानंतर कंडक्टर तर माहिती आहे तुम्हाला. ओके, नंतर गुड कंडक्टर काय आहे, दोज हू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी, है ना. म्हणजे कसं आहे, आता बघा, हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, म्हणजे घरातल्या लहान मुलासारखे असतात, काही मोठ्या मुलासारखे. काही काम सांगितलं तर करून घेतात, बरोबर. दूध आणायला सांगितलं, ब्रेड आणायला सांगितलं, हाताला जाते. इन्सुलेटर काय असतात, हे सगळ्यात लहान मुलासारखे असतात, ते काहीच नाही करत. जर बाजारात जाऊन पाणी घेऊन नाही येणार, आहे की नाही. आता असतात सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर काय असतात, हे असतात मधल्या मुलासारखे. आता जनरली याला काही काम सांगितलं तर हा काय करते, ऍटिट्यूड दाखवते, लहान मुलासारखं ऍक्ट करते. लहाना म्हणते मी नाही येणार, आई म्हणते मी नाही येणार. ओके, आता हा थोडा मॉडरेट असल्यामुळे कसा आहे, एकाच बसली की बरोबर घेऊन येतो. दुधासोबत ब्रेड घेऊन येते, आणखी काही लागलं पानं वगैरे काही आणखी लागलं असेल तर सांगा, आता घेऊन येतो, पुढच्या वेळेस मी नाही. म्हणजे हा जे आहे ना, हे सगळ्या गोष्टी घेऊन येते, बरोबर. हे असं इमिजिएट झालं काय, काही पर्टिक्युलर प्रोसेस झाल्यानंतर झालं. तसेच असतात सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर जनरली जोपर्यंत मार खात नाही, है ना, तोपर्यंत हे काही ऐकत नाही, है ना. तर सेमीकंडक्टर काय असतात, जनरल रूम टेम्परेचर प्रेशरला हे इन्सुलेटर सारखं ऍक्ट करत होते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नव्हते, आहे की नाही. पण काय झालं, एक पर्टिक्युलर जसं याच्यावर काय केलं, व्होल्टेज लावलं, व्होल्टेज वाढवलं, याच्या अक्रॉस टेम्परेचर वाढवलं, तर हे काय करायला लागले, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायला लागतात. फॉर एक्झाम्पल आपण एलईडी पाहत होतो, एलईडीचा कन्सेप्ट आपल्या घरामध्ये एलईडी आहे. स्विच दाबता बरोबर एलईडी डायरेक्ट ग्लो नाही होत, तुम्ही पाहिला असेल तो हळूहळू ग्लो होतो, आहे की नाही. मग आता कसं आहे, हा जो एलईडी हळूहळू ग्लो होतो आहे ना, हा काहीतरी वेळ घेत असतो. हे जे फिलामेंट आहे हे हीट येण्याकरता किंवा कम्प्लीट ग्लो करण्याकरता काहीतरी वेळ येतो. सुरुवातीला हे ऍज अ इन्सुलेटर सारखं काम करत असते. जसं जसं याच्यामधून करंट पास व्हायला लागतो तसं तसं काय होतं, ऍज करंट पासेस थ्रू द सेमीकंडक्टर व्हॉट विल हॅपन, द रेजिस्टन्स of a semiconductor is goes on decreasing, and that's why, and after some time the barrier will break and it will starts, the current will start flowing through the semiconductor. और उस टाइम में एलईडी कंप्लीटली ग्लो हो जाता है. वैसे बटन बंद करने के बाद में वो डायरेक्ट बंद नहीं होता, है ना. सेम चीज है, वहां पे टाइम लीक, टाइम लैग का कंसेप्ट आता है ना, ज्यादा टाइम लेता है ये. अब यही एलईडी हमने देखा था, एलईडी में हमने देखा था लाइट इमिटिंग डायोड, है ना. हमने देखा कि अलग अलग कलर के लाइट एलईडी रहते हैं. एलईडी जैसे कि लाल कलर के, पीले कलर के, नीले कलर के. वो एलईडी बनते कैसे हैं, वो अलग अलग सेमीकंडक्टर के कंपोजिशन से बनते हैं. जैसे एक एलईडी बनाने के लिए गैलियम आर्सेनाइड का यूज हुआ, उसका कलर लाल है. देन गैलियम आर्सेनाइड फॉस्फाइड का यूज हुआ, उसका कलर हरा है. मतलब एग्जैक्टली वो कलर नहीं है ना. जैसे आप गूगल पे सर्च करोगे तो आपको डिफरेंट डिफरेंट कॉम्बिनेशन, डिफरेंट डिफरेंट कलर्स के लिए मिल जाएंगे, है ना. जैसे जितने ज्यादा एलिमेंट डाल के आप लोग क्या कर रहे हो, एक एलईडी बना रहे हो. जैसे मैंने फॉर एग्जांपल बोला कि लाल, हरा, पीला, नीला, ऐसे कलर के लिए आप गैलियम आर्सेनाइड फॉस्फाइड, गैलियम फॉस्फाइड, इन तरह के एलिमेंट्स का यूज कर सकते हो सेमीकंडक्टर्स का, है ना. ये क्या होते हैं, देखो, कंडक्शन बैंड होती है और वैलेंस बैंड होती है. इसके बारे में तो आपको पता है ना. वैलेंसी होती है, हर एक एटम को वैलेंसी होती है, वहां पे वैलेंस इलेक्ट्रॉन होते हैं, तो ये होती है वैलेंस बैंड. और कंडक्शन बैंड जस्ट आफ्टर द वैलेंस बैंड क्या होती है, कंडक्शन बैंड होती है. ओके, अब क्या होता है, एलईडी कैसे काम करता है. जैसे हम एलईडी के अक्रॉस में पोटेंशियल डिफरेंस डेवलप कर देते हैं, इसको फॉरवर्ड बायस कर देते हैं. ओके, तो यहां से है ना एक इलेक्ट्रॉन जंप करके कंडक्शन बैंड से वैलेंस बैंड में आता है, और ये जंप करते समय क्या करता है, लाइट इमिट करता है. क्या करता है, लाइट इमिट करता है. इसलिए ये होता है हमारे डायोड का सिंबल. ओके,
ये है निगेटिव, ये है पॉजिटिव, और इसके ऊपर कुछ ऐसा लाइट का सिंबल दे देते हैं, क्योंकि ये लाइट इमिट कर रहा है, लाइट बाहर जा रहा है ना, ये एरो बोले तो दिखाता है लाइट, तो ये बताता है एलईडी। एलईडी का नाम होता है लाइट इमिटिंग डायोड, जो ऐसा डायोड कि जो क्या करे, लाइट इमिट कर दे, है। तो ये होते हैं एलईडी। एलईडी के बारे में हमने देखा था। देन अभी एलईडी के एप्लीकेशंस या यूजेस के बारे में, तो आप लोगों को तो पता ही है एलईडी कहाँ कहाँ पे यूज होता है, कोई बताएगा? कुठं भेटेल? लाईट मध्ये. आणखी कुठं भेटतो? एलईडी कुठं पाहायला भेटतो तुम्हाला? किती सारे युजेस आहे, आपण दिवसभरात किती ठिकाणी एलईडी पाहतो. इंडिकेटर, लाइटिंग मध्ये, त्यानंतर इंडिकेटर, एलईडी युजेस इंडिकेटर पाहतो ना आपण. चार्जरचं बटन दाबलं की चार्जर मध्ये एलईडी लागून जातो, है कि नहीं? बिजली का बिल कौन भरेगा? जो भी भरेगा बिजली का बिल, तो हमें पता है बिजली का मीटर देखा तुम लोगों ने, मग त्या मीटरवर, इलेक्ट्रिक मीटरवर एलईडी लागलेला असतो, कंटिन्यू ग्लो होत राहतो. एलईडीचे अप्लिकेशन भरपूर आहे. ओके, म्हणजे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये एलईडीचे अप्लिकेशन भरपूर आहे. त्यानंतर आपण पाहणार होतो, म्हणजे त्यानंतर आपण पाहिलं होतं ट्रायोड किंवा त्याला म्हणतो आपण ट्रान्झिस्टर पाहिलं होतं. एलईडी मध्ये किंवा कोणत्याही डायोड मध्ये आपण दोन सेमीकंडक्टर वापरत होतो. सेमीकंडक्टर किती टाईपचे आहेत? तर दोन टाईपचे, एक असतो पी टाईप आणि दुसरा असतो एन टाईप. आणि हा कसा बनतो मी सांगितलं होतं. कसा आहे, प्युअर सेमीकंडक्टर याला म्हणतात इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. प्युअर सेमीकंडक्टर जसं की तुम्ही सिलिकॉन घ्या किंवा जर्मेनियम घ्या, याला व्हॅलन्सी किती असते? 4 व्हॅलन्सी असते. ओके, ज्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये काय असतात? 4 इलेक्ट्रॉन्स असतात, आहे ना. आता जर आपण प्युअर सिलिकॉन मध्ये किंवा प्युअर जर्मेनियम मध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली, जसे की लेट्स आपण बोरॉन ऍड केली, है ना. मग बोरॉन जर ऍड केली तर बोरॉनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती आहे? ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी 3 इलेक्ट्रॉन आहे. एक जागा खाली राहिली, म्हणजे इलेक्ट्रॉन तिथं नाही आहे. इलेक्ट्रॉनचा चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह. तिथं नाही आहे म्हणजे तिथं कोण असेल? पॉझिटिव्ह. म्हणजे हा बनतो पॉझिटिव्ह टाईप टाईप, म्हणून याला म्हणतात पी टाईप सेमीकंडक्टर, है ना. जसं एन टाईप सेमीकंडक्टर बनवायचा असला तर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करावी लागते. पेंटाव्हॅलंट बोले तो किती असते? 5 इलेक्ट्रॉन. इथे एक गेला, इथे एक गेला, इथे एक गेला, इथे एक शिल्लक राहिला. इलेक्ट्रॉन कोणता चार्ज कॅरी करते? निगेटिव्ह. त्यामुळे हा जो सेमीकंडक्टर बनेल कोणता बनेल? एन टाईप, म्हणजे निगेटिव्ह टाईप, है ना. एक पॉझिटिव्ह टाईप सेमीकंडक्टरला एक निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर जोडला की तयार होतो डायोड. याला म्हणतात पीएन जंक्शन डायोड. काय म्हणतात? है ना. याला असं सिम्बोलाइज करतात. ओके, हा मोठा एंड आहे पॉझिटिव्ह आणि छोटा एंड आहे निगेटिव्ह, म्हणजे हा एन दाखवतो आणि हा पी झालं. हे आपण डायोड बद्दल पाहिलं होतं. आता आपल्याला काय बनवायचं आहे? आता आपल्याला बनवायचं आहे ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर मध्ये काय असतं? ट्रान्झिस्टर मध्ये किती सेमीकंडक्टर यूज होतात? तर 3, है ना. त्याला एंडे किती असतील? 3. मला सांगा, 3 सेमीकंडक्टर यूज होतात, पण आपल्याकडे किती टाईपचे सेमीकंडक्टर आहेत? 2च आहे. एक पी टाईप आहे, एक एन टाईप आहे. मग यांना कसं वापरतात? पीला पीशी जोडू शकत नाही. काय फायदा आहे? पीला पीशी जोडणं म्हणजे पीस होऊन जाईल ना, तो मोठा पी होईल. ओके, एनला एनशी जोडू शकत नाही. मग काय करू शकतो आपण? 2 पीच्या मधात एक एन जोडू शकतो आहे, किंवा 2 एनच्या मधात एक पी जोडू शकतो. तिसरा प्रकारे काही बनवू शकतो का? काही बनवू शकतो का? तिसरा आयडिया विचार करा. 2 सारखे जवळ नाही आलं पाहिजे. 3च पाहिजे आपल्याला. 2 सोडून काय आहे काय? नाही. मग आपण काय केलं? याला याची डेफिनेशन कशी बनवता येते? याला ह्या जो बनला ट्रान्झिस्टर आहे ना, ज्याच्यामध्ये 3 सेमीकंडक्टर यूज झाले, त्याचं नावही त्याच्यानुसारच म्हणतात. जसं हा कसा आहे? पी एन पी. या ट्रान्झिस्टरचं नाव आहे पी एन पी ट्रान्झिस्टर. काय रे?
याचं नाव कसं, या ट्रान्झिस्टरचं नाव, याला डिफाईन कसं करता येईल, कसं बनवलं, when n type of semiconductor is sandwiched between, हे ऋषी सर, when n type of semiconductor is sandwiched between two p type of semiconductor, then the transistor is called PNP ट्रान्झिस्टर. शांत ऋषी सर, मागचं रिवाइज करताय तुम्ही, त्या पाणी आरामात. ओके, नंतर दुसरं होता PNPN. याला कसं म्हणतात, याची When P type is sandwiched between when P type of semiconductor is sandwiched between, clear, समजलं. आता याचे 3 रिजन आहे, पहिला वाला, दुसरा वाला, तिसरा वाला. ओके, मग लेट्स से करंट असा जात आहे ना. मग आता याचं सिम्बॉलिझम अशा प्रकारे केलं जातं आहे, बरोबर. आता लक्ष द्या, हा काय PNP, याला याच्यामध्ये करंट फ्लोची डायरेक्शन दाखवावी लागेल. PNP ला PNP वाचा, म्हणजे एरो कुठं जात आहे, आतमध्ये आहे ना, PNP. मग असा तयार होतो त्याचा सिम्बॉल. याच्यामध्ये PNP मध्ये 3 रिजन बनले आपल्याला सेमीकंडक्टरचे, एक पहिला, एक दुसरा, एक तिसरा. आता हा जो पहिला रिजन असतो तो असतो हेवीली डोपिंग म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ऍडिंग इम्प्युरिटी टू द प्युअर सबस्टन्स इज कॉल्ड डोपिंग. ते क्रिकेटर लोकांची डोपिंग टेस्ट होते, काही औषध वगैरे घेतली का, लग्नात एखादा जास्त जोरात नाचत असला तर त्याची डोपिंग टेस्ट, ते इकडे आपण डोपिंग टेस्ट नाही करत आहे की नाही, पण म्हणजे डोपिंग टेस्ट केली त्याच आपण ऍडिंग इम्प्युरिटी टू द प्युअर सबस्टन्स आहे की नाही. मग असं असते ऋषी सर है ना, ऍडिंग इम्प्युरिटी टू द प्युअर सबस्टन्स इज कॉल्ड डोपिंग. मग काय असते, प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे आपला सिलिकॉन किंवा जर्मेनियम. याला कसं बनवलं, इम्प्युअर, ऍडिंग इम्प्युरिटी. कोणती इम्प्युरिटी ऍड केली होती, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली होती, तर पी टाईप सेमीकंडक्टर बनला होता. विचार करा, ट्रायव्हॅलंटच इम्प्युरिटी ऍड करायची आहे, पी टाईप सेमीकंडक्टर बनवायचं आहे, पण आता थोडीशी केली आता खूप जास्त आहे की नाही. मग समृद्धी मॅडम, आपण खूप समृद्ध आहे त्याच्यामुळे आपण जास्त टाकतो आहे की नाही, आपल्याकडे काही कमी थोडी आहे ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीची, तर ऍड करत बसलो. मग हेवीली डोप रिजन हा जो ट्रान्झिस्टर बनला आपला, ज्याला की जो 3 सेमीकंडक्टर पासून बनला, पहिला सेमीकंडक्टरचा आहे एन, दुसऱ्याचा हा, तिसऱ्याचा हा, असा सेमीकंडक्टरचा रिजन, असा ट्रान्झिस्टरचा रिजन की जो हेवीली डोप आहे, जो कसा आहे हेवीली डोप. सो हेवीली डोप रिजन इज कॉल्ड असता मॅडम इमिटर, इट इज कॉल्ड इमिटर. दुसरा रिजन असतो बेस रिजन. बेस रिजन म्हणजे हा काय असतो, हा एकदम लाईटली डोप असतो मधामध्ये. आता त्याला सँडविचेस केलं म्हटल्यानंतर काय आहे की नाही, म्हणजे हे सँडविच करणं म्हणजे इकडूनही दाबणं इकडूनही दाबणं, मधा बाहेर 2 पी टाईप आहे की नाही. आणि हे काही आपल्या सँडविच सारखं नसतं, आपण त्यात खूप काही भरतो. म्हणजे जे सँडविच असतं त्याच्यामध्ये कसं आहे, तो रिजन आपला हेवीली डोप असतो आहे की नाही, आउटर रिजन कमी होऊन जातात. याचं असं नाही आहे, इथं कसं आहे, 2 मोठे ब्रेड, मधामध्ये फक्त एकच छोटासा कांद्याचा, बरोबर, समजलं, क्लिअर. हे असं सस्ता सुंदर टिकाऊ, क्लिअर. बर, समजलं काय, म्हणजे गरिबांचा सँडविच समजून जाणार. हो, हे सेमीकंडक्टर वाला कसं आहे, PNP ट्रान्झिस्टर. PNP ट्रान्झिस्टर मध्ये जो रिजन हेवीली डोप होता, काय होता, हेवीली डोप, याला काय म्हटलं आपण, इमिटर. काय म्हटलं, इमिटर आहे ना. नंतर एक असतो मॉडरेटली डोप. मॉडरेटली डोप असतो कलेक्टर. काय असतो, कलेक्टर हा मॉडरेटली डोप असतो. आणि एक असतो लाईटली डोप. लाईटली डोप कोणता आहे, बेस. मग मला सांगा, इथं डोपिंग लेवल खूप जास्त आहे, इथं खूप कमी आहे, आणि इथं याच्या जवळपास सारखी, म्हणजे कारण इमिटरने 100 दिले, बरोबर, 100 मध्ये 2 इकडे दिले, 98 इकडे दिले,
बरोबर. मग याच्याकडे 98 याच्याकडे 100 आहे, तर जवळपास सारखेच आहे, पण याच्यापेक्षा ते कमीच राहणार आहे ना. बेस मध्ये काय आहे, बेस मध्ये नाही सारखंच भेटलं त्याला, आहे की नाही, समजलं. मग बेस मध्ये काय होणार, जर याच्यामधून करंट फ्लो करण्यात आला, काय म्हणू मी, इमिटर मधून जास्त करंट फ्लो होईल, कलेक्टर मधून जास्त करंट फ्लो होईल, पण बेस मधून जो करंट फ्लो होईल तो ऍज कम्पेअर टू कलेक्टर किंवा इमिटर कसा राहील, खूप खूप स्मॉल, व्हेरी व्हेरी स्मॉल राहील, है ना. जो एकदम लाईटली डोप रिजन असतो, है ना, त्याला म्हणतात बेस. काय म्हणतात त्याला, बेस. हा होता कलेक्टर, हा आहे बेस. इमिटर, बेस आणि कलेक्टर, आणि याला सिम्बलाइज केला अशा प्रकारे. असा सिंबल तुम्ही कुठे कुठे याला आडवही पाहिला असेल, आता याला आडवं धरून टाका, काही फरक नाही पडत, आहे की नाही. याला जर आडवं केलं असतं तर अशा प्रकारे दिसलं असतं, इमिटर, बेस, कलेक्टर दिसलं असतं ना. कोणती मोठी गोष्ट आहे की नाही. तर सिम्बॉल असा असतो त्याचा. हा कोणता ट्रान्झिस्टर होता, कसं ओळख सांग, एरो आतमध्ये जात आहे, म्हणजे एरो इन जात आहे ना, पीएनपी. समजलं का बरं म्हटलं होतं मी, है ना. आता दुसऱ्या याच्यात एरो आतमध्ये जाईल का, ओके, क्लिअर, एरो बाहेर. मग याला काय म्हणायचं, हा कोणता आहे, NPN ट्रान्झिस्टर. समजलं. आता इमिटर मधून करंट फ्लोज थ्रू द इमिटर, हा काय असतो, हा नेहमी जास्त असतो. हा इन ऑर्डर ऑफ करंट फ्लोइंग टू इमिटर, याला आई काय म्हणायचं, याला IE, करंट फ्लोइंग थ्रू इमिटर. इट इज मेजर इन मिली एम्पियर. करंट फ्लोइंग थ्रू कलेक्टर इज ऑल्सो मेजर्ड इन मिली एम्पियर. करंट फ्लोइंग थ्रू बेस, हा मिली एम्पियर मध्ये मोजसान का, हा कशात मोजसान, मायक्रो एम्पियर. खूप कमी असतो ना याच्यामधून फ्लो होणारा करंट. सो करंट फ्लोइंग थ्रू द बेस इज व्हेरी स्मॉल, दॅट्स वाय इट इज मेजर इन मायक्रो एम्पियर. ओके, क्लिअर आहे. पीएनपी एनपीएन ट्रान्झिस्टर. आता मेन गोष्ट असते यांना वापरतात कसं, आहे की नाही, यांना वापरतात कसं. म्हणजे हे समजलं ना तुम्हाला, पीएनपी ट्रान्झिस्टर, एनपीएन ट्रान्झिस्टर सिम्बॉल बनवून टाकतात, बनवून घ्या, बरोबर. नंतर आपण मी सांगतो तुम्हाला वापरतात. तो हम अभी पढेंगे ट्रान्झिस्टर ऍक्शन. आपण शिकू ट्रान्झिस्टर ऍक्शन. सो ट्रान्झिस्टर ऍक्ट कसं करतो, हे आपले ट्रान्झिस्टर आहे. हे ट्रान्झिस्टर ऍक्शन घेताना कशी घेतात, जसं की अरे नाव द्यायचे बाकी होते का, इमिटर, बेस, कलेक्टर, आहे की नाही. अरे ना, जिकडे एरो दिसला तो इमिटर, त्याच्या खालचा कलेक्टर आणि मदत, हा समजलं, आहे की नाही. मग इमिटर बेस जंक्शन ऑलवेज मेड फॉरवर्ड बायस. कसं बनवतात, इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस बनवत असतात. फॉरवर्ड बायस म्हणजे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह करत असतात, निगेटिव्हला निगेटिव्ह. आणि रिव्हर्स बायस म्हणजे पॉझिटिव्हला निगेटिव्ह, निगेटिव्हला पॉझिटिव्ह, आहे की नाही. आता लक्ष द्या, काय म्हणू मी, इमिटर बेस जंक्शन इज ऑलवेज मेड फॉरवर्ड बायस बाय युझिंग द बॅटरी VBB, है ना. बेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस कोणत्या बॅटरीने बनवले जाते, VBB, है ना. ही VBB छोटी असते VCC पेक्षा. आणि कलेक्टर बेस जंक्शन हे रिव्हर्स बायस बनवले जाते कोणत्या बॅटरीमुळे, VCC, आहे की नाही. मिटवून टाकलं तेरा वो आज था, तेरा वो BBNCC. क्लियर. अब ध्यान दो, अब VBB, है ना, इमिटर बेस जंक्शन हमको क्या बनाना है, फॉरवर्ड बायस. ये कौन सा एंड है बताओ, पॉजिटिव है कि नेगेटिव, नेगेटिव, क्योंकि ये ट्रांजिस्टर कौन सा है, NPN. नेगेटिव क्यों बोला इसको, इसको नेगेटिव क्यों बोला, क्योंकि ट्रांजिस्टर कैसे, एरो बाहर निकल रहा बोले तो NPN, एरो अंदर जा रहा बोले तो ये बताया था ना, अभी भूल गए क्या, अभी क्या, अभी एरो अंदर जा रहा है तो PNP, एरो बाहर जा रहा है तो डायरेक्ट इसे शॉर्ट में लिख लेना, NPN. अब निगेटिव को निगेटिव टर्मिनल जुड़ना चाहिए, है ना. और ऑब्वियसली दूसरा टर्मिनल पॉजिटिव को, तो ये हो गया बैटरी VBB. कनेक्ट कर दिया. दे क्या मेरे को बेस से जो करंट जाएगा वो बहुत स्मॉल जाएगा, तो इसलिए माइक्रो एमीटर लगा दिया करंट मेजर करने के लिए.
है ना, क्लियर है। ये जा रहा है, यहां से करंट जा रहा है, करंट आई, ओके। मग इधर से जो करंट जा रहा है वो जा रहा है आईसी, है कि नहीं। अब चलो, ये बैटरी वीसीसी है ना। फॉर ट्रांजिस्टर एक्शन, ओके, इमीटर बेस्ड जंक्शन इज ऑलवेज मेड फॉरवर्ड बायस एंड कलेक्टर बेस्ड जंक्शन इज मेड रिवर्स बायस, ओके। तो इसको ये रिवर्स बायस बड़ी बैटरी वीसीसी से, देखो वीबी भी छोटी है, 2 सेल लगे हैं, वीसीसी में 3 लगा दी, क्लियर। समझ में आया किस तरह से जोड़ना, हर बार ऐसे जोड़ेंगे, है ना। क्या मैं कहूँ, एक मैं बना के देता हूं, आप इसको जोड़ के बताओ मुझे। बना, इसके इमीटर कहाँ पे, बेस कहाँ पे, कलेक्टर कहाँ पे, बनाओ और ड्रॉ करो। ई ऊपर है, ऊपर है, मतलब इमीटर ऊपर है, बीच में है ना। कैसे जोड़ेंगे, पी एन पी। तो बैटरी को कैसे जोड़ेंगे बताओ। सर इस साइड से बीसी और इस साइड से बीसीसी, वीबी, हाँ अच्छा वीसीसी, VCC, और ये कौन सा आएगा, बीबीबी। बेस इमीटर जंक्शन, है ना। बेस इमीटर जंक्शन को क्या करना है, फॉरवर्ड बायस, मतलब यहाँ को इसको कैसे करेंगे, फॉरवर्ड बायस। तो एन है, तो यहाँ पे क्या जोड़ेंगे, फॉरवर्ड बायस करते हैं ना बेस इमीटर जंक्शन, तो एन है, तो यहाँ पे क्या आएगा, VCC, निगेटिव को निगेटिव, पॉजिटिव को, है ना। और कौन सी बैटरी से करेंगे ये, बीबीबी, वीबीबी, बेस इमीटर जंक्शन इज मेड फॉरवर्ड बायस। और कौन सा, कलेक्टर इमीटर जंक्शन इज मेड रिवर्स बायस। यहाँ पे बैटरी वीसीसी लगा देंगे, क्लियर। समझ में आया ना, ऐसा ही क्यों किया, इसको ग्राउंड कर सकते हो, अर्थिंग, ग्राउंडिंग बोले तो अर्थिंग, ऐसा अच्छे से, हाँ देखो ऐसे इसको बोलते हैं ग्राउंडिंग या तो फिर अर्थिंग। अर्थिंग कशाला देतात हे सांगायची गरज नाही आहे तुम्हाला, माहिती आहे सर। है की नहीं। जोर का झटका लगे ही मत, है ना। जोर का झटका धीरे से नहीं, लगना ही नहीं चाहिए, करके अर्थिंग करते उसको, क्लियर। हे एनपीएन पीएनपी ट्रांजिस्टर ड्रॉ करा। मग हाउ पीएनपी और हाउ ट्रांजिस्टर एक्ट एज एन एम्पलीफायर। देखो आपने एम्पलीफायर के बारे में सुना होगा, एम्पलीफायर यूज तो किए होंगे, देखे होंगे, किसी भी सिग्नल को एम्पलीफाई करने के लिए। इसमें डीजे वगैरह गणपती मध्ये एम्पलीफायर लावतात, है ना। तो काय करते, एम्पलीफायर काय करते, एम्पलीफाई करते, डीजे अशोक आहे की नाही तसं, क्लियर। तर हे काय करते, नाही इको हे एक त्याच्यातलं हे आहे, पण तसं एम्पलीफायर हा हळू बोलते। विचार करा की राहुल गांधी भाषण देत आहे, म्हणजे काय म्हणणार, भाषण देत आहे ना। आता एवढा मोठा लोकांपर्यंत आवाज जाणार आहे काय, 100-200, आहे की नाही भैया, है ना। ये जो सरकार है, ये जो कांग्रेस की सरकार है, अरे है ना। तो जे काही तो भाषण देतील बिचारा, तर ते सगळीकडे जाईल, तर त्यावेळेस कसं आहे, आवाज त्याचा पोहोचायला पाहिजे ना एवढ्या लोकांपर्यंत, त्यांना इथे जो ऐकायला भेटायला पाहिजे, मग त्यांना त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचायला पाहिजे, त्याच्याकरता काय एम्पलीफायर यूज होते, आहे की नाही। म्हणजे त्याचा जो सिग्नल आहे, साऊंड सिग्नल, हा एम्पलीफाय झाला पाहिजे, तसा एम्पलीफायर। असं इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये सुद्धा इनपुट सिग्नलला एम्पलीफाय करावं लागतं। इनपुट व्होल्टेज कमी असतं, आपल्याला आउटपुट व्होल्टेज जास्त पाहिजे असतं, त्यावेळेस एम्पलीफायर यूज होतं, आहे की नाही। म्हणजे इलेक्ट्रॉनिक एम्पलीफायर आहे, याच्यामध्ये ट्रान्झिस्टरला एम्पलीफायर सारखं वापरलं जातं। कसं हे आपण शिकू, हे डायग्राम काढून टाका आधी। तर ट्रान्झिस्टर आहे ना, एम्पलीफायर कसं यूज होतं, ओके। याचं जे आपण मॉडिफिकेशन करू शकतो म्हणा, करून टाकू याच्यात नवीनच बनव। हाऊ ट्रान्झिस्टर ऍक्ट एज अन एम्पलीफायर। एम्पलीफायर काय करत असते, एम्पलीफायर शब्दाचाच अर्थ आहे। एम्पलीफाय काय करत असेल, इनपुटला एम्पलीफाय करत असेल, छोट्या इनपुटला मोठा आउटपुट देत असेल, आहे की नाही। मग आपल्याकडे तर तेच आपला
परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. एक ट्रान्झिस्टर घ्या. घेतला? ओके. हा सांग. आहे की नाही? याचा टाईप मला सांगा कोणी. काय रे? कोणत्या टाईपचा ट्रान्झिस्टर आहे? PNP. नाही एनपीएन एनपी आहे की पीएनपी आहे? पीएनपी कारण की तो आतमध्ये चालला. आतमध्ये चालला म्हणून पीएनपी पी एन पी. बर. कोणता इमिटर, कोणता बेस, कोणता हा कलेक्टर? खालचा emitter. खालचा emitter. वरचा कलेक्टर मधातला base. मधातला बेस मधातला येस कॅन वी से दॅट दिस इज द पीएनपी ट्रान्झिस्टर. येस समजलं ना असता कसं काय घेतलंय पीएनपी का बरं नाव दिलं? वी नो दॅट वी हॅव टू मेक बेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस and collector base junction. रिव्हर्स Reverse बायस bias. Okay, so base emitter junction is forward bias and collector emitter junction is reverse Reverse bias. bias. है ना? मग याला कसं करसान? पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला Negative. आहे की नाही? नाही की नाही? आहे की नाही? ही बॅटरी VVB. काय नाव द्यायचं याचं? इथं देऊन टाकू इनपुट सिग्नल ज्याला ऍम्प्लिफाय करायचा आहे की नाही? इथं काय राहील? पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला असं ना. आता याला काय बनवायचं असतं? रिव्हर्स बायस बनवायचं असते आहे की नाही? देऊन टाका. ही जशी बॅटरी लावली तशीच. इमिटर बेस जंक्शन रिव्हर्स बायस. याला बॅटरी कोणत्याचं नाव द्यायचं VCC. आहे की नाही? आउटपुट पाहिजे, आउटपुट घ्यायला काही तर लागेल. जसं इनपुट दिलं आपण है की नाही? जसं इनपुट दिलं आउटपुट लागेल. आउटपुटला काय करायचं? कशाच्या भोवती घेतो आपण? लोड रेझिस्टन्स आहे की नाही? काय म्हणू मी? बेस मधून जो करंट फ्लोईंग हा मायक्रो अँपियर मध्ये मेजर केला जाईल. खूप छोटा करंट आहे. इमिटर मधून जो करंट जाईल तो मिलिअम्पियर कलेक्टर मधून जो करंट जाईल तो मिली अँपियर मध्ये आहे की नाही? मग आता इकडे लक्ष द्या. व्हॉट विल हॅपन व्हेन स्मॉल इनपुट इज कनेक्टेड टू द ट्रान्झिस्टर, है ना? आता इथं काय होते? वी मेक इमिटर बेस जंक्शन. तेच म्हणायचं ज्यावेळेस एक्सप्लेनेशन दिसतं द्यायचं की हाऊ टू ड्रॉ द डायग्राम कशी ड्रॉ केली अँड बेस करंट कसा कमी फ्लो होत आहे हे जे आपण एक्सप्लेनेशन सांगितलं आधीच. बेस इमिटर जंक्शन इज मेड फॉरवर्ड बायस विथ द हेल्प ऑफ बॅटरी VBB. इमिटर कलेक्टर बेस जंक्शन C junction is made reverse bias with the help of battery VCC. As one of that base is very lightly doped region, that's why very small current flowing through the base. That's why we connect micro ammeter to measure the small current flowing through the base. That is base current. Then current flowing through the collector is in milliampere. When we connect small input on the input side, that is base emitter side, in the base emitter junction we'll get the output across the load resistance. As there is a small change in input, so there is a large change in collector current, and as the current flowing through the load resistance we'll get the output across load resistance. Okay, so there is small change in input causes very large change in output. That's why input is get amplified. So here the transistor is act as an amplifier. याच्यावरूनच वर्किंग सांगता येते. कन्स्ट्रक्शन आपणच केलं तर कन्स्ट्रक्शन बद्दल माहिती आपण देऊन देऊ. वर्किंग कसं करते हे आपण सांगून दिलं. स्मॉल चेंज इन इनपुट करंट कॉजेस लार्ज चेंज इन है ना कलेक्टर करंट. स्मॉल चेंज इन बेस करंट causes large change in collector current, and because of this change in collector current we'll get the output across load resistance, because as the current flowing through the resistance, the current into resistance is voltage drop, so we'll get the voltage drop across load resistance, so we'll get output. समजलं? सोपं आहे की नाही? साधन सोपं, फिजिक्स सोपं आहे.